नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आपण इथे बटाटा आणि वाटाण्याची खुसखुशीत अशी कचोरी करणार आहे. त्यासाठी बटाट्यामध्ये पाव कप पाणी घातले. वाटाण्यामध्ये अजिबात पाणी न घालता कुकरचे 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर हिरवा वाटाणा गाळणीमध्ये काढून घेतला, म्हणजे त्यामध्ये जे पाणी असेल ते निथळून जाईल. उकळलेले 4 बटाटे इथे मी कचोरीसाठी घेतले आहेत. कचोरीसाठी वाटण तयार करूया. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. थोड्याशा कोथिंबिरीचे दांडे असतात ते घेतले आहेत. छोट्या चमच्याने 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर टाकून मिक्सरमध्ये जाडसर असे पाणी न घालता वाटून घेतले. पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकले आहे. त्यामध्ये तेल साधारण गरम झाल्यावर पाव चमचा हिंग आणि जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतला. 2 ते 3 मिनटं तेलावर परतून घेतला. मसाला छान परतून झालेला आहे. आता शिजवलेले वाटाणे टाकून घेतले आहेत. ते छान तेलामध्ये परतून घेतले आणि अशा प्रकारे मॅशरने मॅश करून घेतले. एखाद्या वाटीनेही आपण हे मॅश करू शकतो. आता जे उकडलेले बटाटे होते त्यामधले 4 बटाटे मी इथे हातानेच कुस्करून टाकले आहेत. सगळा मसाला छान आता परतून घेऊया. इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे. 1 चमचा पिठी साखर टाकून घेतली आहे. त्याऐवजी अख्खी साखरही तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. 4 ते 5 काजूचे तुकडे टाकले आहेत. कचोरीचा मसाला तयार झालेला आहे. तो थंड होतोय तोपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 3 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. जर बारीक रवा नसेल, जाडा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले, अर्धा चमचा ओवा हातावर ब्रश करून टाकला आणि 3 चमचे साजूक तूप टाकून घेतले. पिठामध्ये सगळं छान मिक्स करून घेतलं. तूप थोडे कमी वाटले म्हणून पुन्हा 3 चमचे तूप टाकून घेतले. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. पीठ जास्त घट्ट मळायचे नाही. जरा सैलसर असेच पीठ कचोरीसाठी मळायचे, म्हणजे कचोरी छान खुसखुशीतही होते आणि छान टम्म फुगूनही येते. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. पीठ 10 मिनटासाठी बाजूला ठेवूया. जे आपण कचोरीसाठी सारण बनवले होते त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घेऊया. सगळे गोळे अशा पद्धतीने तयार करून घेतले. आता पिठाचेही आपल्याला
जेवढे कचोरीसाठी गोळे केले आहेत तेवढेच पिठाचेही त्याच साईजचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला पिठाची वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गोळा भरून जे जास्तीचं पीठ असेल ते काढून अशा प्रकारे कचोरी तयार करून घ्यायची आहे. आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेणार आहे. कढईमध्ये साधारण तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये आता एक एक करून जेवढ्या मावतील तेवढ्या कचोऱ्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत. माझी कढई छोटी असल्यामुळे मी इथे 3च कचोरी टाकल्या आहेत. साधारण 2 मिनटानंतर कचोरी पलटून घेऊया. स्लो ते मध्यम आचेवरच कचोरी दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. कचोरी छान सोनेरी रंगावर तळून झाल्या आहेत. त्या आता काढून घेऊया. दुसऱ्याही कचोरी त्याच पद्धतीने तळून घेऊया. आता मी इथे फक्त 6 कचोरी तळून घेतल्या आहेत. हे पहा, वरून खस्ता आतून पोकळ अशी कचोरी तयार झाली आहे. हे आपण दही किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.